नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सातारकर नागरिकांचं मनापासून स्वागत. सातारा शहर नगर परिषद निवडणूक 2025 या संदर्भामध्ये आपण पहिल्या 2 भागामध्ये एकूणच प्रत्येक प्रभागामध्ये असणारे मतदार, त्याच्यामध्ये असणारे स्त्रिया पुरुष, होऊ शकणारं किंवा अपेक्षित असणारं मतदान, त्या पद्धतीनं आपण एक राजकीय विश्लेषण करतो आहे. त्याबरोबरीनं जे काही उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये काही बंडखोर आहेत, काही पक्षाचे आहेत. नाही म्हटलं तरीसुद्धा आपल्या या सातारच्या या निवडणुकीचं यावरचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं संपूर्णपणे निवडणूक ही पक्षीय पातळीवरती करायची असा निर्णय घेतल्यामुळं दोन्ही वाड्यांवरती जे काही गर्दी होती ती आता कमी झालेली आहे. आणि त्यामुळं संपूर्णपणे आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्या सगळ्या यंत्रणामध्येच ते सगळे कार्यकर्ते फिरताना असे आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीनं आपलं कमळ चिन्हावरती निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असल्या कारणामुळं आणि दोन्ही राजे सातारचे आपले हे भारतीय जनता पक्षात असल्या कारणामुळं त्यांनीही त्याला एक अनुमती दिली. आणि मग त्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यामध्ये सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी आता ही संपुष्टात आलेली आहे. असंही सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीमध्ये असणारे पक्ष प्रतोद वगैरे ही मंडळी आता स्पष्टपणे सांगायला लागलेली आहेत. त्यामुळे ते आता आघाडी त्या शिल्लक राहिलेल्या नाहीत. आता हा एकसंघ भारतीय जनता पक्ष कमळाच्या चिन्हावरती ही सगळी निवडणूक आलेली आहे आणि आघाडी आता संपलेल्या आहेत. गट पण हा बाबा शिवेंद्रराजे भोसले यांचा गट, तो उदयनराजे भोसले यांचा गट, तर हेही आता समीकरण बाजूला गेलेलं आहे. पण काही लोक मात्र ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते मात्र आम्ही उदयनराजेंचे आहोत, उदयन महाराजांनीच आम्हाला सांगितलेलं आहे, उदयनराजांचा आम्हाला छुपा पाठिंबा आहे. तर मला असं वाटतं की उदयनराजे असतील काय किंवा शिवेंद्र बाबा असतील काय, तर ह्यांनी कधी असं छुपा पाठिंबा वगैरे असलं काही कधी केलं नाही. त्यांचं जे काही आत्तापर्यंतचं राजकारण आहे ते थेट राजकारण आहे, स्पष्ट असं राजकारण आहे. पण तरीसुद्धा जे काही अपक्ष उभे राहिलेले आहेत ते अजूनही दोघांचंही नाव घेऊन आम्ही त्यांचेच आहोत किंवा निवडून आल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबरच जाणार आहोत. आणि जरी अगदी येऊन कोपरा सभेमध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी जरी म्हणले असले की माझा अधिकृत उमेदवार हाच आहे, तर बाकीचे जर कोण माझं नाव घेऊन तर काही प्रचार करत असेल तर ते तुम्ही खरं मानू नका. इतकं सांगितलं असलं तरीसुद्धा पुन्हा काही उमेदवार लोकांच्याकडे मध्ये जाऊन, कारण आम्हीसुद्धा प्रभागांचा कानोसा घेतो आहोत, तर जाऊन सांगतायत की नाही ते व्यासपीठावरती बोलायचं असतं, भाषणात बोलायचं असतं, पण ते आमचं आतलं ठरलं आहे. तर हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच प्रभागामध्ये जेवणावळी उत्तम चाललेले आहे. म्हणजे काही ठिकाणी चिकन बिर्याणी आहे, काही ठिकाणी मटन बिर्याणी आहे, काही ठिकाणी बिर्याणीबरोबर काही ज्याला आपण म्हणतो की मस्तपैकी असं ज्याला आपण आपे पान पण सुरू आहे. म्हणजे जिसको जो चाहिए उसको मिलेगा अशा पद्धतीनं ही काही उमेदवार हे नागरिकांना किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी या पद्धतीने काम करतात. काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन व्हायला लागलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरती नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेचं लक्ष आहे का, असा एक प्रश्न हा निश्चितपणानं निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगायची झाली तर निवडणूक कुठलीही असो, पण त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही मतदारानं कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठलीही गोष्ट विनाकारणची न घेता निर्भयपणे मतदान केलं पाहिजे. आणि मतदानाचा हा माझा अधिकार आहे, जो मला घटनेनं दिलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आपण सातत्यानं सांगत असतो की हे जे भारतीय संविधान त्यांनी निर्माण केलेलं आहे जगातलं महान संविधान आहे. आणि त्या संविधानानं जे दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार बजावताना मात्र जर आपण कुठल्या आमिषाला बळी पडत असू किंवा काही गोष्टी ज्या काही चुकीच्या आहेत त्या करून आपण जर मतदान करणार असू, तर मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट नाही, ती निकोप आणि चांगल्या लोकशाहीचं ते लक्षण नाही. तर याच्यावरती सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे तर त्यांनी हे लक्ष निश्चितपणानं दिलं पाहिजे. असो, पण काही गोष्टी ह्या अपरिहार्यपणे आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं. या पद्धतीने कितीही आपण प्रबोधन केलं, मी तर अनेक 30-35 वर्ष झालं या संपूर्णपणे नगरपालिकेच्या निवडणुका बघतो आहे आणि त्याच्यामधनं ज्या वेळेला संधी मिळाली त्या वेळेला एक पत्रकार नात्यानं लोकांना ह्या पद्धतीनं आवाहन करतच आलेलो आहे, ते पुन्हा मी करतो आहे.
तर त्याच्यामुळं पण तरीसुद्धा आपल्याला आत्ता जी निवडणूक चालू आहे तर ही निवडणूक अत्यंत संयमानं शांततेत ही सगळी प्रक्रिया आता सुरू आहे. साधारणपणे आता निवडणूक आयोगानं असं एक मुभा दिलेली आहे की बाबा 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला जाहीर प्रचार करता येईल आणि 2 तारखेला सकाळी 7:30-7ला मतदान सुरू होणार आहे. तर त्याच्यामुळे एक दिवस थोडा अधिक मिळाल्यामुळं जे काही अपक्ष आहेत त्यांची जी काही फार धावपळ होत होती त्यांना थोडंसं एक ज्याला आपण म्हणतो ना की दिलासा मिळाला आहे असं झालेलं आहे. असो, साधारणपणे पहिल्या 2 भागामध्ये आपण 1 ते 19 प्रभागांच्या संदर्भामध्ये आपण बोललेलो होतो आणि ज्यांनी ते सगळे भाग पाहिले त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी आम्हाला फोन करून, व्यक्तिशः मला असेल फोन करून त्यांनी सांगितलं की बाबा हे विश्लेषण किंवा आपण ज्यावेळेला व्हॉट्सअपवरनं ते फॉरवर्ड करत असतो त्यावेळेला त्याच्यावर पण प्रतिक्रिया आल्या. त्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत की या निमित्तानं प्रबोधन पण होतं आहे आणि माहिती पण होती आहे. म्हणजे ज्या प्रभागामधले आम्ही आहोत त्या प्रभागामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे ह्याची पण आम्हाला त्यामुळं एक माहिती मिळते किंवा प्रबोधन होतं आहे. तर त्याच्यामुळं ज्या लोकांनी ह्याचं स्वागत केलं त्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभारही मानतो. त्याबरोबरीनं मी आपल्याला असं एक आवाहन करतो की हे जे भूमिशिल्प डिजिटल हे जे चॅनल आहे तर ह्याला आपण सबस्क्राईब करा, ते शेअर करा, अनेक लोकांच्यापर्यंत ते जाऊ द्या. तर हे पण एक आवाहन करतो, करणं गरजेचं आहे, तीसुद्धा एक गरजेची गोष्ट आहे. असो, तेव्हा आपण 19 भागांचं आत्तापर्यंत 2 भागामध्ये 19 प्रभागांचं आपण विश्लेषण केलेलं होतं. आता आपण 20व्या प्रभागाकडे वळत आहोत. तेव्हा ही सातारा नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्यातल्या प्रभाग क्रमांक 20B मध्ये दुरंगी लढत आहे आणि त्याच्यामध्ये प्रशांत मुरार आहेरराव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे ते एअर कंडिशनर असं त्यांचं चिन्ह आहे. तर संतोष दिनकर पवार हे कमळ या चिन्हावरनं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये सरळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सामना आहे. आणि त्याच्या ह्याच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 20A मध्ये मात्र जे महिलांसाठी जो भाग असतो तर त्याच्यामध्ये मात्र एकच नाव शिल्लक राहिलं आणि त्या म्हणजे आशाताई किशोर पंडित. तर त्यामुळं त्या बिनविरोधच झालेल्या आहेत. म्हणजे या प्रभागामध्ये फक्त आहेरराव आणि पवार यांच्यामध्येच असाच तो संघर्ष आहे. आणि या प्रभागामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की पुरुष मतदार हे 2705 आहेत तर महिला मतदार ह्या 2637 आहेत. एकूण 5342 तिथं एकूण मतदान आहे. साधारणपणे माझ्या 35 वर्षाचा मागचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 65%, 66%, 67% म्हणजे खूप मतदान झालं असं म्हणलं जातं. तर 65% जर मतदान झालं तर 3472, 66% झालं तर 3525 आणि 67% मतदान झालं या प्रभागामध्ये 20मध्ये प्रभाग क्रमांक 20मध्ये तर 3580. म्हणजे मॅक्सिमम मतदान झालं तर साधारण 5342 पैकी 3580पर्यंत किंवा 3500पर्यंत मतदान होईल असा एक आपण जर अंदाज बांधला तर साधारणपणे 1900 ते 2000 किंवा 1950 आपण म्हणूया एवढी मतं जो उमेदवार खेचू शकणार आहे किंवा त्याचं तेवढा गठ्ठा तो मिळवू शकणार आहे तेवढ्या मतदारांच्यापर्यंत तो पसंतीला पडणार आहे. एवढी जरी मतं त्यांनी घेतली तर त्यांचा विजय हा निश्चित आहे. परंतु ज्या वेळेला दुरंगी लढत असते त्यावेळेला मात्र तिथला संघर्ष हा खूप असा अटीतटीचा असतो. पण ज्याच्याकडे 950 किंवा 900 मतं असतील किंवा हक्काची म्हणतो आपण ज्याला तर त्यांचा मात्र तिथं विजय होण्याची खूप शक्यता आहे असा एक आपण अंदाज बांधू शकतो. त्यानंतर प्रभाग क्रमांक 21मध्ये सागर अशोक पावसे हे एअर कंडिशनर या चिन्हावरती उभे आहेत आणि अशोक राजाराम मोने म्हणजे त्यांची ही निवडणूक म्हणजे त्यांनी ही मला वाटतं जिंकली तर त्यांचं गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड बुक जे आहे तर त्याच्यामध्येच नोंद होईल. कारण इतकी वर्ष ते किंवा मला वाटते 10वी त्यांची ही निवडणूक आहे आणि ते जर ही जिंकले तर त्यांचं एक ते रेकॉर्ड किंवा ज्याला विक्रम म्हणतो आपण असा होईल. तर ते अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि कमळ चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत. आणि सागर पावसे जे आहेत
त्यांचं जे चिन्ह एअर कंडिशनर आहे आणि ते तसं पाहायला गेलं तर ह्या प्रभागामध्ये ते इच्छुक होते, कारण हा प्रभाग जो आहे तर तो नागरिकांचा मागास प्रवर्गामधील ही अशी निवडणूक आहे. आता त्याच्यामध्ये पावसे यांना अधिकृत तिकीट मिळावं अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी उदयनराजे भोसले, आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, तर यांच्याकडनं तशी ते अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली होती. परंतु तिथं जुने जाणते अनुभवी असे अशोक राजाराम मोने यांना तिकीट मिळालेलं आहे अधिकृतपणे. पण इथंसुद्धा दुरंगी लढत आहे पुरुषांच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर ही सुद्धा अटीतटीची निवडणूक होऊ शकते असा एक अंदाज आहे तसं. आणि त्याबरोबरीनं महिलांच्यामध्ये मात्र या ठिकाणी तिरंगी लढत आहे प्रभाग क्रमांक 21मध्ये. त्यामध्ये नेहा ओंकार खैर यांचं चिन्ह जे आहे ते माईक आहे आणि त्या अपक्ष उमेदवार आहेत. त्यानंतर नीलम लक्ष्मीकांत तरडे यांचं जे चिन्ह आहे ते फलंदाज आहे, त्याही अपक्ष आहेत. आणि सुजाता सागर राजेमाडिक ह्या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की सुजाता सागर राजेमाडिक ह्या अनेक वर्ष या आपल्या नगरपालिकेमध्ये सातारा विकास आघाडीच्या खांद्या नेत्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, पदही भूषवलेली आहेत. आणि उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक सागर राजेमाडिक आणि सुजाता राजेमाडिक यांचं नाव घेतलं जातं. पण त्यांचं इथं जे आहे ते पक्ष विरुद्ध अपक्ष अशी तिरंगी लढत आहे. आणि पुरुषांमध्ये सुद्धा पक्ष विरुद्ध अपक्ष अशीच लढत आहे. पण त्याच्यामध्ये थोडंसं पावसे यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आपलं एक नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रभागामध्ये पुरुषांची जी पुरुष मतदार जे आहेत ती 3291 आहेत, तर महिला मतदार या 3499 आहेत. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. एकूण 6792च्या आसपास एकूण मतदार आहेत. 65% मतदान झालं तर 4415, 66% झालं तर 4483 आणि 67% मतदान झालं तर 4551 एवढं मतदान तिथं होऊ शकतं. आणि याचा अर्थ असा आहे की 2300 अधिक 2300पेक्षा जास्त किंवा 2300पर्यंत जे मतदारांना आपल्याकडं पसंतीला उतरू शकतील आणि त्यांना 2300 आणि प्लस मतं पडतील ते उमेदवार या ठिकाणी विजयी होतील असं एक आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण जे काही वळतो आहोत ते प्रभाग क्रमांक 22मध्ये. प्रभाग क्रमांक 22मध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 22 म्हणजे महिला ज्या उमेदवार आहेत त्याच्यामध्ये पल्लवी चंदन घोडके हे कपाट ह्या चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर गुलनार समीर बागवान ह्या बॅट या चिन्हावरती आपली निवडणूक लढवत आहेत. प्राची प्रवीण शहाणे ह्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत, म्हणजे त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत अशा उमेदवार आहेत. आणि गीता निलेश शिंदे ह्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. आणि धनुष्यबाण ही शिवसेना अधिकृत म्हणजे एकनाथ शिंदेंची आता शिवसेना आहे त्यांना धनुष्यबाण मिळालेलं आहे, त्यांच्या त्या उमेदवार आहेत. तर पुरुषांमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 22B मध्ये गौरव शिवानंद इमडे हे बादली या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत अपक्ष या नात्यानं. त्यानंतर संतोष शिवाजी इंदलकर हे छत्री ही निशाणी घेऊन निवडणूक लढवत आहेत अपक्ष म्हणून. त्यानंतर धनंजय बाजीराव जांभळे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी लढत आहेत. तर प्रतीक जयवंत भद्रे हे किटली या चिन्हावरती अपक्ष असे उमेदवार म्हणून तिथं निवडणूक लढवत आहेत. तर बाळासाहेब पुंडलिक शिंदे हे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे म्हणजे ओरिजिनल शिवसेना असं आता म्हणलं जातं त्याला, त्यांच्या वतीनं तिथं निवडणूक लढवत आहेत. म्हणजे पुरुषांच्यामध्ये पंचरंगी लढत आहे. आणि धनंजय बाजीराव जांभळे यांनी यापूर्वी ह्या प्रभागाचं नेतृत्व किंवा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे.
तर पुरुषांमध्ये पंचरंगी लढत आहे. याच्यामध्ये प्रतीक जयवंत भद्रे हे इलेक्ट्रॉनिक मीडियामधले पत्रकार आहेत आणि ते सध्या पत्रकार संघ जो आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा किंवा ज्याला आपण डिजिटल मीडिया म्हणतो त्याचे ते शहर अध्यक्ष पण आहेत. म्हणजे पत्रकार ह्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष उतरलेले आहेत असं एक उदाहरण आपण याच्याकडं आपण पाहू शकतो. त्यांचं चिन्ह आहे ते किटली आहे. तर आणि स्त्रियांमध्ये साधारण चौरंगी लढत आहे. म्हणजे इथं 4 आहेत आणि पुरुषांमध्ये मात्र 5 आहेत. म्हणजे पुरुषांमध्ये पंचरंगी लढत तर स्त्रियांच्या संदर्भामध्ये चौरंगी लढत आहे. अर्थात मतदार दोघांनाही दोन्ही ठिकाणी मतदान करणार आहेत, पण 4 स्त्रिया एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत तर 5 पुरुष एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. याच्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या प्रभाग क्रमांक 22मध्ये 3142, तर महिला उमेदवारांची महिला मतदारांची संख्या 3139 आहे. एकूण 6281 मतदार आहेत. जर समजा 65% मतदान झालं तर 4083 मतदान होईल प्रत्यक्षामध्ये. 65% झालं तर, 66% झालं तर 4146 होईल, 67% झालं तर 4208 होईल. आणि ज्या उमेदवाराकडं म्हणजे ह्या प्रभागामध्ये ज्या उमेदवाराकडं 2200पेक्षा जास्त ही मतं असतील तर तो उमेदवार मात्र निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 22मध्ये हा विजयी होईल असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 23कडे वळतो आहोत. तर त्या 23मध्ये जयराम भगवान काळे हे चालण्याची काठी हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर सादिक अमीर बागवान हे हात हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. तर संजय शशिकांत माने यांचं हार्मोनियम हे चिन्ह आहे. तर अशोक बाबूराव शेडगे हे कमळ चिन्हावरनं कमळ चिन्ह म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांचे अधिकृत उमेदवार म्हणून अशोक बाबूराव शेडगे ही निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. तर त्याच्यामध्ये आणि त्याबरोबरीनं महिलांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण पुरुषांच्यात पाहिलं तर चौरंगी 4 पुरुष आहेत, चौरंगी लढत आहे. आणि महिलांच्यामध्ये अश्विनी राहुल जाधव हे मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. म्हणजे शिवसेना उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुक्ता वसंत लेवे या कमळाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभ्या आहेत. त्यानंतर वेदवती संजय लेवे ह्या एअर कंडिशनर घेऊन अपक्ष म्हणून तिथं निवडणूक लढवत आहेत. तर त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक 23B महिला 3 आहेत तर पुरुष 4 आहेत. म्हणजे पुरुषांचा विचार केला तर चौरंगी आणि स्त्रियांचा विचार केला तर तिरंगी लढत आहे. तर याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांची संख्या 2141 आहे तर महिला मतदारांची संख्या 2176 आहे. एकूण 4317 एकूण हे मतदान आहे या प्रभागामध्ये. प्रभाग क्रमांक 23मध्ये 65% मतदान झालं तर 2806, 66% मतदान झालं तर 2849 आणि 67% जर मतदान झालं तर 2892 एवढं मतदान होईल. तर याचा अर्थ असा आहे की ज्या उमेदवाराच्या पाठीशी 1500 मतदार ठामपणे उभे आहेत म्हणजे 1500पेक्षा जास्त मतं ज्या उमेदवाराला पडतील तो उमेदवार या ठिकाणी आपल्या एक विजयाची मिरवणूक काढू शकेल एक असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 24कडे वळतो आहोत. प्रभाग क्रमांक 24मध्ये महिलांच्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट शुभांगी विजयकुमार काटवटे या अधिकृत कमळ चिन्ह घेऊन म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. तर कल्पना विजय चौगुले ह्या एअर कंडिशनर ही चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. विजय चौगुले हे सुद्धा पूर्वी ज्याला आपण म्हणतो ना की नगरसेवक राहिलेले आहेत. आणि काटवटे ज्या वहिनी आहेत तर त्यांचे पतिराज जे आहेत ते विजयकुमार ते सुद्धा एक नगरसेवक म्हणून त्यांनीही कामकाज पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्या दोघांच्याही घरामध्ये नगरसेवक किंवा नगरपालिका आणि त्यातलं असणारं जे काही कामकाज आहे किंवा तिथून होणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना निश्चितपणानं एक ज्याला आपण म्हणतो माहिती आहे, अभ्यास आहे, आकलन आहे. आणि त्याबरोबरीनं पुरुषांच्यामध्ये महेश शामराव गोळे हे मशाल चिन्हावरती उभे आहेत. आणि मशाल चिन्ह कोणाचं आहे तर शिवसेना उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं.
रवींद्र निवृत्ती ढोणे हे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि रवींद्र निवृत्ती ढोणे हे सुद्धा माजी नगरसेवक आहेत. त्यानंतर राहुल लक्ष्मण नलावडे हे बॅट ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर जितेंद्र बाळकृष्ण बडेकर हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून हे निवडणूक लढवत आहेत. म्हणजे पुरुषांच्या मध्ये मशाल, कमळ आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे तिथं 3 पक्ष आहेत आणि तिथं पक्षीय अशी निवडणूक आहे. पण एकूण लढत जी आहे ती चौरंगी आहे. तर स्त्रियांमध्ये मात्र दुरंगी आहे, म्हणजे सरळ फाईट आहे. 2च तिथं उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामध्ये पुरुष मतदार जे आहेत ते 3256 आहेत. महिला मतदार जे आहेत ते 3462 आहेत. याची बेरीज केली तर 6721 एवढा तिथं मतदार आहेत. 65% मतदान जर त्या ठिकाणी झालं तर 4369 लोक मतदान करतील. 66% झालं तर 4436 मतदार हे आपलं मतं नोंदवतील आणि जर 67% झालं तर 4503 मतदार आपलं मताची नोंद करतील. तेव्हा या प्रभागाचा विचार करता आणि होणाऱ्या मतदानाचा अंदाज लक्षात घेता ज्या उमेदवाराकडे 2400पेक्षा अधिक मतं असतील किंवा त्यांना तेवढे मतं ते घेऊ शकतील तर त्या उमेदवाराचा हा विजय ह्या प्रभाग क्रमांक 24मध्ये निश्चितपणानं होईल असं एक आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण आता प्रभाग क्रमांक 25कडे वळतो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे प्रभाग 25च आहेत आणि 50 नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रत्येक प्रभागामधनं 2-2 असे. त्या 25 हा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये पुरुषांच्यामध्ये राजू दगडू मोरे अर्थात सूर्यकांत उर्फ राजू दगडू मोरे म्हणजे राजू मोरे म्हणून सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोरे, राजू गोरे. तर हे अनेकांना जरी त्यांचं नाव सूर्यकांत असलं तरीसुद्धा राजू गोरे म्हणून ते बऱ्यापैकी ज्याला संपूर्ण त्या भागामध्ये नाही साताऱ्याला माहिती आहेत आणि त्यांच्याकडं सुद्धा नगरसेवक असा हा विषय त्यांच्या घरात राहिलेला आहे यापूर्वी. आणि प्रकाश जयसिंग साळुंखे हे अपक्ष उमेदवार आहेत ह्या प्रभागामध्ये ट्रॅक्टर ह्या चिन्हावरती. म्हणजे 25 प्रभाग क्रमांक 25मध्ये सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोरे कमळ चिन्हावरती अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती आपली निवडणूक लढवत आहेत आणि प्रकाश जयसिंग साळुंखे हे अपक्ष म्हणून ट्रॅक्टर या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर महिलांच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की तिथं मात्र सप्तरंगी लढत आहे. म्हणजे 7 महिला आपले एक ज्याला नशीब आजमावत आहेत असं आपण म्हणूया. त्याच्यामध्ये प्रतिभा महेश गोगावले हे या अपक्ष आहेत आणि त्यांचं चिन्ह हे कपाट आहे. तेजश्री अमर गोळे ह्या पण अपक्ष आहेत, त्यांचं चिन्ह बॅट आहे. शुभांगी संतोष निकम यांचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे. तर सिद्धी रवींद्र पवार या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावरती तिथं निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर सुरैया जब्बार बागवान यांचं चिन्ह जे आहे ते एअर कंडिशनर आहे, त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर कल्पना रवींद्र भणगे ह्या मशाल चिन्हावरती आपलं नशीब आजमावत आहेत. म्हणजे शिवसेना उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं. आणि समीना इस्माईल सय्यद या छताचा पंखा या निवडणूक चिन्हावरती अपक्ष म्हणून उमेदवारी तिथं आपलं नशीब आजमावत आहेत. या प्रभाग क्रमांक 25चा मतदारांचा जर आपण कानोसा घेतला तर आकडेवारी पाहिली तर पुरुष मतदार जे आहेत ते 2980 आहेत. स्त्री मतदार ज्या आहेत त्या 3122 आहेत. एकूण जे मतदार आहेत ते 6107 आहेत. 65% मतदान झालं तर 3970. 66% मतदान झालं तर 4031. तर 67% मतदान झालं तर 4092 एवढं मतदान त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळं ज्या उमेदवाराकडं म्हणजे जो उमेदवार हे 2200पेक्षा जास्त अधिक मतं खेचून आणेल
म्हणजे अगदी हे सरळ सरळ आपण असा विचार करतो आहे. आता जिथं दुरंगी लढत आहे त्यावेळेला आपण असा विचार करतो आहे, पण सप्तरंगी लढत आहे त्यावेळेला मतांची विभागणी होणार आहे वगैरे हा सगळा भाग झाला. पण तरीसुद्धा ढोबळमानाने आज आपण असं म्हणू शकतो की 2200पेक्षा जास्त मतं जो उमेदवार खेचू शकेल, ज्यांच्याकडं तेवढी मतं घेण्याची क्षमता असेल, तो उमेदवार ह्या ठिकाणी निश्चितपणानं विजयी होऊ शकेल. आता मुद्दा असा आहे की आपण ह्या प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 25 ह्याच्यामधली असणारी आकडेवारी, तिथं असणाऱ्या शक्यता, तिथं असणारे उमेदवार, त्यांची असणारी चिन्ह, तर हे आपण आपल्यापर्यंत म्हणजे नागरिकांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आपण, आणि त्याबरोबरीने त्याचं काही विश्लेषण केलेलं आहे. काही प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम बाजूला, विकास बाजूला, सगळं बाजूला, ते आम्हाला काही सांगू नका, आम्हाला काय फायदा तुमचा होणार आहे एवढंच आम्हाला सांगा. किंवा काही लोक म्हणतात बाकी सगळं जाऊ द्यात, मी तुमच्यासाठी हे करतो, मी तुम्हाला हे देतो, मी तुम्हाला ही भेटवस्तू देतो, किंवा मी तुम्हाला लक्ष्मी दर्शन घडवतो, मी तुम्हाला आणि काही करतो, पण तुम्ही मला मतं द्या. तर मला असं वाटतं की सुरुवातीला पण मी म्हटलं तसं की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मताचा अधिकार हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं, भारतीय राज्यघटनेनं दिलेला फार महत्त्वाचा असा अधिकार आहे, आणि त्याचा असा आपण गैरवापर करणं किंवा त्याच्याबद्दल आपण उदासीन असणं, म्हणजे काही लोक मतदान करत पण नाहीत, तर तेही योग्य नाही. तेव्हा मतदान करायचं म्हणजे आपलं वैचारिक जे मत आहे ते आपण त्या ठिकाणी नोंदवलं पाहिजे. एखाद्या पक्षावरती प्रेम असेल, परंतु त्या पक्षानं दिलेल्या उमेदवाराऐवजी दुसरा एखादा कार्यकर्ता अपक्ष म्हणून उभं राहिलेला असेल, तो जास्त तुम्हाला महत्त्वाचा कदाचित वाटू शकतो. कारण स्थानिक पातळीची जेव्हा निवडणूक होतात त्यावेळेला आपल्याला रोज भेटणारा, आपली काम करणारा, आपल्या मदतीला धावून येणारा असा माणूस अशा या निवडणुकीमध्ये हा जवळचा पाहिला जातो, आणि तसंच पाहायला गेलं पाहिजे संपूर्णपणे असं. तर त्यामुळं आपण अत्यंत सजगपणे मतदान केलं पाहिजे. आपण त्यांचा नेमका विचार करून मतदान केलं पाहिजे. आपल्यासमोर असणाऱ्या उमेदवारांमधनं आपण निवड करतो आहे तो प्रॉपर असला पाहिजे. खरंच तो सेवा करणारा सेवक आहे का फक्त काहीतरी मेवा खाणारा तो तिथं जाऊन मेवा खाणारा आहे, ह्याचं आपल्याला आकलन असलं पाहिजे. आज जर तो निवडणुकीसाठी लाखो रुपये खर्च करत असेल किंवा काही अनेक खर्च करत असेल, तर ही इन्व्हेस्टमेंट आहे. मग इन्व्हेस्टमेंट असेल तर मग ते पैसे परत काढावे लागतील. मग त्यासाठी हा माणूस काय करणार आहे? तेव्हा ह्या सगळ्याचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे. तर एकूण जर विचार केला तर सातारा ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुरुष मतदारांची संख्या ही 73,548 आहे, तर महिला मतदारांची संख्या ही 74,426 आहे. म्हणजे महिला मतदार ह्या आपल्या शहरामध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहेत. एकूण 1,48,307 मतदार आहेत. परंतु दुबार ज्याला म्हणतो आपण की या पण प्रभागात नाव असतं, कदाचित त्या प्रभागात नाव असतं, इकडून तिकडं बदली झालेली असते, मग तिकडं नाव नोंदवलं जातं, तिकडचं नाव डिलीट केलं जात नाही किंवा असं काही असतं. तर त्याच्यामध्ये तसे मतदार साधारणपणे 6,700च्या आसपास आहेत. ते जर आपण वजा केले, कारण आता दुबार दोन ठिकाणी मतदान तर कोण करू शकत नाही, तर मग ते आपल्याला कमी करायला लागतील. तर ते कमी केले तर 1,41,518 हे ॲक्च्युली मतदार आहेत. काही त्यातले मयतसुद्धा असू शकतील, पण त्यांची काही नोंद झालेली तशी शिल्लक असेल, पण ते आपण बाजूला ठेवू. तर एकूण जर 65% मतदान झालं संपूर्ण आपल्या शहरामध्ये, आणि नवीन आलेला शहर आता विस्तार जो झालेला आहे आपला, तर तो सगळा नवीन जो भाग आला आहे तो धरून सगळा 65% मतदान झालं तर 91,987 एवढं मतदान होईल. 66% मतदान झालं तर 93,402 एवढं मतदान होईल. 67% मतदान झालं तर 94,817 एवढं शहरामध्ये मतदान होऊ शकतं. तर आता त्याच्यावरनं मग नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जे आहेत आपल्याकडं 9 आहेत, तर त्यांचं एक ॲनालिसिस किंवा त्यांचं जे काही विश्लेषण आहे ते आपण शेवटच्या भागामध्ये निश्चितपणाने चौथ्या भागामध्ये करू, की बाबा नेमकेपणाने कोण उभं राहिले, नेमकेपणाने काय आहे ते एकूण, आणि मग काय मतं कुणाला किती मतं पडणं आवश्यक आहे, तर ह्याविषयी आपण विश्लेषण पुढच्या भागामध्ये करू. पण निश्चितपणानं पुन्हा एकदा सांगतो, हे विश्लेषण भाग 3 मधलं थांबवत असताना
की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, मतदानाचा हक्क बजावा, मतदानाचा आपल्याला मिळालेला अधिकार आहे, त्या अधिकाराचा योग्य वापर करा आणि योग्य उमेदवार नगरसेवक म्हणून आपल्या नगरपालिकेमध्ये पाठवा आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सातारा शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, आपल्या प्रभागाचा विकास कसा करून घेता येईल, तर याच्याविषयी सजगतेनं मतदान करा असं एक आवाहन करतो. धन्यवाद.